आता आपण टॅलीमध्ये आपण आता स्टॉक आयटम क्रिएट कसे करायचे ते बघितले. मागच्या लेक्चरमध्ये आपण की आपण युनिट कसे तयार करायचे, गोडाऊन कसं तयार करायचं, स्टॉक ग्रुप कसं क्रिएट करायचं, आज आपण शिकणार आहोत आता स्टॉक आयटम. आता स्टॉक आयटम इथं आपल्याला क्रिएट करायचेच. आता इथं काय येईल, पहिल्यांदा नेम म्हणजे स्टॉक आयटम क्रिएशनचं नाव. आता इथं स्टॉक आयटम क्रिएशनचं नाव काय येईल इथं आपल्याला दिसतंय, इथं आहे डव 125 ग्रॅम. आलं, इथं आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे. डव हे कशामध्ये मोडतं आपल्याकडे, इथे एक डव नावाचा आपण ग्रुप तयार केला होता, दिसतंय. ह्याचं युनिट्स कसं घेणार आपण, नंबर्समध्ये घेणार. आता इथं सेट द स्टँडर्ड रेट्स, इथं काय केलं आपण, इथं आता येस असं सेट केलं. ओके. आता त्याचा स्टँडर्ड कॉस्ट, ह्याची स्टँडर्ड कॉस्ट इथे दिलेली बघा प्रॉब्लेममध्ये दिसते ना. आता किती आहे, 40. सेलिंग कॉस्ट किती आहे, 45. तर इथं स्टँडर्ड कॉस्ट 40 आणि सेलिंग कॉस्ट जी आहे ते किती येत नाही, 45 आहे. झालं. GST ॲप्लिकेबल HSN कोड इथनं आपल्याला त्यांनी दिलेला आहे बघा, दिसतं येत ना आता 34 हे. आलं. डिस्क्रिप्शनमध्ये जे वरती लिहिलेलं आहे तेच इथनं आपण खाली लिहायचं आहे. आलं. त्याचा इथं स्पेसिफाईड डिटेल्स टॅक्सेबल. आता याला इथं टॅक्स किती आहे दिसतं येत ना, GST रेट याला किती म्हणलं आपण इथनं आता 18%. कशावरती आहे, गुड्सवरती. टोटल क्वांटिटी किती येत नाही, 80. काय म्हणलं आपण, 80. आता त्याच्यामध्ये शॉपला किती आहे, वेअरहाऊसला किती आहे, 50 आहे. शॉपला किती आहे, 30 आहे. ह्याचा रेट कुठला घ्यायचा, विचेवर इज लेस, म्हणजे कुठला रेट घ्यायचा आपण, स्टँडर्ड कॉस्ट. ओके. आता इथं काय घेतलं आपण, वेअरहाऊस किती म्हणलं आपण इथनं 50, त्याचा रेट किती 40. शॉप त्याचा रेट किती इथनं 40. आलं. ही फिगर फक्त बघायची तर आपली मॅच होती का, आली का, 3200 दिसते ना बघा इथं. झालं. आता दुसरा आयटम आहे. दुसरा आयटम काय आहे, डव 50 ग्रॅम. कशाच्या अंडरमध्ये इथं येईल, डवमध्ये. नंबर्स इथं काय म्हणलं आपण, यस. स्टँडर्ड कॉस्ट 18 आणि 18. सेलिंग कॉस्ट त्याची किती आहे, 20. ॲप्लिकेबल स्पेसिफाईड डिटेल्स त्याचा HSN कोड इथे येत ना आपल्याला, हा इथं आलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिणार आपण, तेच लिहिणार, डव 50 ग्रॅम. GST रेट टॅक्सेबल किती आला येत नाही, 18%. गुड्सवरती बरोबर आहे. इथे किती म्हणलं आपण त्याला येतं आता, क्वांटिटी 48 आले. वेअरहाऊसला किती देत नाही आता, 25. त्याचा रेट किती येत नाही, 18. शॉप 18 किती आले, 864 आले का इथं अमाऊंट, 864 बरोबर आहे. ही 864 अशी अमाऊंट आली. त्याच्यानंतर आपण आता केलं हमाम 100 ग्रॅम. हमाम हे कशामध्ये मोडतं आपलं, हमामचा आपण एक ग्रुप तयार केलेला आहे बरोबर आहे. नंबर्स स्टँडर्ड कॉस्ट यस, त्याची इथं स्टँडर्ड कॉस्ट किती आहे हमामची आता 16. सेलिंग कॉस्ट किती आहे 18. 16 सेलिंग कॉस्ट किती आहे 18. ॲप्लिकेबल स्पेसिफाय डिटेल्स HSN कोड दिसतं येत ना, आपण त्याला सेट केला. स्पेसिफाय डिटेल टॅक्सेबल 18%. गुड्सवरती ओपनिंग स्टॉक किती येत नाही आहे, टोटल क्वांटिटी किती येत नाही 69. त्यातले 39 कशाला आहे, वेअरहाऊस. शॉपला किती आहे 30. 69. वेअरहाऊसला किती आहे 39. त्याचा रेट काय येत नाही 16 रुपये. विचेवर इज लेस, लक्षात ठेवायचं. किती आलं येत ना 1104. आलं का इथं 1104 हे बघा इथं आले. हां मग त्याच्यानंतर ना आपण काय घेतलेलं आहे, लाईफ बॉय. काय म्हणलं आपण इथनं, लाईफ बॉय. ह्याला आपण एक वेगळा ग्रुप तयार केलेला आहे, लाईफ बॉय. नंबर्समध्ये इथे काय केलं आपण, यस. त्याचं स्टँडर्ड कॉस्ट त्याची किती आहे, स्टँडर्ड कॉस्ट किती त्याची 13 दिसते. सेलिंग कॉस्ट त्याची किती आहे 15. स्पेसिफाईड डिटेल्स HSN कोड टॅक्सेबल
किती टक्के टॅक्स आहे त्याला? 18. आता मॅक्झिमम सगळ्या लोकांना काय येत नाही, 18% टॅक्स आहे. ओके. आता इथं वेअर हाऊसला तर इथे किती जाईल इथनं आता? काय म्हणलं आपण त्याला? आता येत नाही का? लाईव्ह बॉय ना. किती येत नाही? 90 क्वांटिटी. वेअर हाऊसला किती आहे? 50. रेट 13. उरलेली क्वांटिटी शॉपला आहे. झालं आहे लाईव्ह बॉय. तसंच इथनं आपण आता घेणार आहे लक्स 100 ग्रॅम. ह्याला इथं आपण एक लक्स नावाचा वेगळा ग्रुप तयार केलेला आहे. आलं आहे. इथे काय म्हणलं आपण? येस. त्याची स्टँडर्ड कॉस्ट त्याची किती आहे? 16. सेलिंग कॉस्ट त्याची किती आहे? 18. 16. सेलिंग कॉस्ट त्याची किती आहे? 18. GST डिटेल्स त्याचा HSN कोड. डिस्क्रिप्शन लक्स 100 ग्रॅम्स. स्पेसिफाईड टॅक्सेबल किती म्हणलं आपण? 18. ह्याचा स्टॉक आहे किती येत नाही? 60. वेअर हाऊसला किती येत नाही? 30. त्याचा स्टँडर्ड रेट किती आहे? 16. उरलेला काय केलं आपण? शॉपला घेतलं. आलं का? 960. इथं 960 दिसतंय 960. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे लक्स 150 ग्रॅम. लक्स 150 ग्रॅम. अंडर काय केलं आपण? लक्स. बरोबर आहे. 24.50 आणि 27. 24.50 सेलिंग रेट याचा इथं आहे 27 रुपये. आलं. स्पेसिफाईड डिटेल्स त्याचा HSN नंबर. पुन्हा आपण इथं काय म्हणलं आपण? लक्स 150 ग्रॅम. स्पेसिफाईड डिटेल टॅक्सेबल 18. आलं. त्याचा ओपनिंग स्टॉक त्याचा टोटल स्टॉक किती येत नाही? 40. ओके 40. वेअर हाऊसला 20. 24.50 विच एव्हर इज लेस प्राईस. 24.50 जमलं आहे. ओके. इथं आता हे झालं इथनं लक्स झालं. दिसतंय लक्स 50 ग्रॅम. कशाच्या अंडरमध्ये इथं येईल? लक्सच्या अंडरमध्ये. इथं काय केलं आपण? येस. त्याचं रेट किती येत नाही? 8 आणि 10. स्टँडर्ड कॉस्ट 8. सेलिंग रेट 10. स्पेसिफाईड डिटेल्स HSN कोड दिसतं येत ना. स्पेसिफाईड डिटेल टॅक्सेबल 18% गुड्स. ओके. किती तर त्याने म्हटलं आता? 59 क्वांटिटी. त्यात वेअर हाऊसला किती आहे? 30. रेट किती? 8 रुपये. उरलेला शॉप 8. 472. आला का इथं रेट? दिसते 472. त्याच्यानंतर रेन सुप्रीम 250 ग्रॅम. रेन सुप्रीम कशाच्या अंडरमध्ये? रेन सुप्रीमच्या अंडरमध्ये. आला का इथं? नंबर्समध्ये घेतलं. इथं काय केलं आपण? यस. ओके. किती रेट? 23 आणि 25. स्टँडर्ड कॉस्ट 30. सेलिंग कॉस्ट 25. स्पेसिफाईड डिटेल्स त्याचा इथनं आपल्याला HSN नंबर. डिस्क्रिप्शनमध्ये काय मेन्शन करणार? रेन सुप्रीम 250 ग्रॅम. टॅक्सेबल 18% गुड्स. ओके. तो इथे किती आता येत नाही? 75 आहे. 40 आणि 35. 75 40 बरोबर आहे. 23 शॉपला 23 किती आले? 1725 आहे इथं. ओके 1725 झालं. पुढे रेंज सुप्रीम 400 ग्रॅम. रेंज सुप्रीम 400 ग्रॅम
रिन्स सुप्रीम झालं नंबर्स. येस. त्याचं स्टँडर्ड कॉस्ट किती येत नाही 36 आहे. सेलिंग कॉस्ट त्याची किती 40 आहे. 36 आणि 40. ओके. स्पेसिफाय डिटेल्स त्याचा HSN कोड दिसते. डिस्क्रिप्शन रिन्स सुप्रीम 400 ग्रॅम टॅक्सेबल 18%. ओके. गुड्स रिन्स सुप्रीम किती आहे 69 बरोबर आहे 69. त्याच्यामध्ये वेअरहाऊसला किती क्वांटिटी आहे 39. त्याचा रेट काय येत नाही 36. शॉपचा रेट किती आहे 30. 36 झालं 2484 आलं. कळलं. हे असं सगळं आपल्याला तयार करायचं. उर्वरित भाग तुम्ही तयार करायचं. कळलं. आत्ता आपण कशा पद्धतीने स्टॉक आयटम तयार केलेले आहेत ते आपण बघितलेले आहेत. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. निश कॉम्प्युटर वाकडेवाडी पुणे 3. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.